हा करा सर. पुढचा माझा मुद्दा होता, आपण क्लिनिंग वरती एवढा खर्च करतो, डीप क्लिनिंग पासून सगळं करताय, लोक अजूनही बेशिस्त वागतात, थुंकताय. मी कित्येक जणांना फटके सुद्धा दिलेले आहेत, ओरडली पण आणि फटकेही दिलेत. म्हणजे इतका चांगला स्वच्छ रस्ता आणि असा गरळ होतात अक्षरशः, पान खाऊन नाही तर कुठेही पचापच थुकतात. मला असं वाटतं ते हागणदारी मुक्त महाराष्ट्राची नाही, जी आपण सुरुवात केली होती साहेब, आपण ट्रान्सजेंडर्सना पालघरमध्ये काम दिलेलं, मला आठवतंय ओडीएफ म्हणून. तर तसं काही ट्रान्सजेंडर्सना आपल्याला काम देता येईल का? कारण त्यांनी जर जाऊन 2 गोष्टी सांगितल्या तर लोक जरा घाबरतात पण, आणि हे थुंकायचं प्रमाण कमी होतं. तर ते सुद्धा जर सर एक काम झालं. सर मॅडम, ट्रान्सजेंडर्सना जर दिलं, जसं आपण ओडीएफ त्यांना नेमलं होतं पालघरला, मला आठवतंय पायलट प्रोजेक्ट होता, आणि आज हगणदारी मुक्त आहे पालघर.